विचार करा, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर एका महान योद्ध्याने, एका युगपुरुषाने आपला देह त्यागला हं, आणि त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. पण एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट घडते. कोणती? त्याचे हृदय अग्नीत भस्मसात होत नाही आणि मग तेच अमर हृदय समुद्राच्या लाटांवरून हजारो किलोमीटरचा प्रवास करतं. आणि थेट पूर्व किनाऱ्यावर एका लाकडी मूर्तीच्या रूपात प्रकट होतं. हो ना? अगदी बरोबर. ऐकायला हे एखाद्या हॉलिवूडच्या फॅन्टसी चित्रपटासारखे किंवा जादूच्या कथेसारखे वाटते. नक्कीच. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. आणि हा असा विषय आहे ना, जो केवळ इतिहास किंवा भूगोलाच्या चौकटीत बसत नाही. हो, म्हणजे तो काळ आणि मानवी श्रद्धा या दोन्हींना एका सूत्रात बांधतो. भौतिक जग आणि आध्यात्मिक जग यांच्यातील एक अदृश्य धागा जोडणारा हा अत्यंत वेगळा विषय आहे. होय. आणि आज आपल्याकडे लेखात श्रीकृष्णांनी द्वारकेत देहत्याग केल्यानंतर त्यांचे हृदय जगन्नाथपुरीपर्यंत कसे पोहोचले याचा वेध घेण्यात आला आहे. बरोबर. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट मला स्पष्ट करायला हवी. आपण इथे या लेखातील माहिती, त्यातील श्रद्धा आणि पौराणिक संदर्भ यांचं विश्लेषण करत आहोत. नक्कीच. कोणत्याही एका विशिष्ट विचारधारेचे किंवा दाव्याचे परिपूर्ण वैज्ञानिक सत्य म्हणून आपण समर्थन करत नाही आहोत, तर त्या कथेमागील तत्वज्ञान आणि मानवी भावनांचा गुंता समजून घेणे हे आपले आजचे उद्दिष्ट आहे. अगदी बरोबर बोललात. अशा प्राचीन कथांमागे अनेकदा काही रूपकं दडलेली असतात, हां, जी तत्कालीन समाजाची मानसिकता आणि त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं स्पष्ट करतात. हो ना? जेव्हा आपण या कथेच्या मुळाशी जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की हजारो वर्षांपूर्वी घडलेली ही घटना मानवी प्रवृत्ती आणि निसर्गाचे नियम याबद्दल खूप काही सांगून जाते. तर मग या अद्भुत प्रवासाची आपण सुरुवात करूया. आपण थोडं मागे जाऊया. किती मागे? इसवी सन पूर्व 3102च्या काळात. आपल्या स्रोतानुसार हा तो काळ आहे जेव्हा भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला द्वापरयुगाचा अंत झाला. आणि कलियुगाची सुरुवात झाली. होय. आणि याच अत्यंत महत्वाच्या स्थित्यंतराच्या काळात श्रीकृष्णांनी आपला देह त्यागला. या देहत्यागाची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. महाभारत युद्धाचे भयंकर आणि विनाशकारी परिणाम सर्वांनीच पाहिले होते. युद्ध संपल्यानंतर गांधारीने आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूच्या दुःखात श्रीकृष्णांना त्यांच्या संपूर्ण यादव वंशाचा नाशाचा शाप दिला होता. बापरे. टीव्ही 9च्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे ही घटना तेव्हा घडली जेव्हा यादव कुळात आपापसात भयंकर युद्ध झालं. अच्छा. आणि त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेजवळील भालका तीर्थ नावाच्या एका जंगलात एकांतात एका झाडाखाली विश्रांती घेत होते. आणि तिथेच झारा नावाचा एक शिकारी येतो. बरोबर. त्याला दूरून झाडांच्या आडून श्रीकृष्णांचा पाय एखाद्या हरणासारखा भासतो आणि तो काही विचार न करता बाण चालवतो. तो बाण थेट श्रीकृष्णांच्या पायाचा तळव्याला लागतो. पण इथं मला एक मोठा प्रश्न पडलाय. कोणता? लेखात म्हटलंय की तो बाण लागल्यावर श्रीकृष्णांनी त्या शिकाऱ्याला कोणतीही शिक्षा केली नाही, तर त्याला तत्काळ क्षमा केली. हो. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. बरं. मुळात जर ते संपूर्ण विश्व चालवत होते, त्यांच्याकडे अफाट ईश्वरीय शक्ती होती. तर ते तो बाण हवेतच नष्ट करू शकले असते. हो ना? मग त्यांनी तो बाण स्वतःला का लागू दिला? यामागे लेखात काय कारण किंवा तत्वज्ञान दिलं आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हा कोणताही अपघात नव्हता. अच्छा. किंवा तो श्रीकृष्णांचा पराभवही नव्हता. हे त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेलं परत जाण्याचं पाऊल होतं. म्हणजे स्वतःहून ठरवून. हो. शास्त्रांमध्ये आणि या लेखातही याला एक अत्यंत जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय मानलं जातं. यामागे 2 मुख्य कारणं सांगितली जातात. कोणती? पहिलं म्हणजे काळाचा महिमा आणि दुसरं म्हणजे निसर्गाचा नियम. निसर्गाचा नियम म्हणजे नक्की काय? हे बघा, असं समजा की आपण एखादं अत्यंत भव्य नाटक पाहत आहोत. हां. त्या नाटकातील मुख्य कलाकाराचं काम अत्यंत चोख झालं आहे. त्याने कथानक योग्य वळणावर आणून ठेवलं आहे. बरोबर. आता त्याचं काम संपल्यावर तो पडदा पडण्याची वाट पाहत नाही किंवा रंगमंचावर रेंगाळत नाही. तो स्वतःहून शांतपणे एक्झिट घेतो. क्या बात है. खूप छान उपमा दिली तुम्ही. श्रीकृष्णांचं पृथ्वीवरील कर्तव्य, जो समतोल ते प्रस्थापित करण्यासाठी आले होते, ते आता पूर्ण झालं होतं. मानवतेला आता थेट ईश्वरीय हस्तक्षेपाशिवाय स्वतःच्या चुकांमधून शिकत पुढे जायचं होतं. आणि दुसरं कारण? दुसरं म्हणजे त्यांनी हे सिद्ध केलं की विश्वाचा नियम, निसर्गाचा कायदा हा सर्वांसाठी समान आहे.
तो पृथ्वीवरील देवीदेवतांनाही तितकाच लागू होतो जितका तो सामान्य माणसांना लागू होतो. म्हणजे नियतीचा खेळ. हो, काळाच्या चक्राला कोणीही ओलांडू शकत नाही हे दाखवून देण्यासाठी त्यांनी तो बाण अडवला नाही. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी नियतीचा स्वीकार केला, जेणेकरून सृष्टीचा नियम अबाधित राहील. नक्कीच. पण श्रीकृष्णांनी देह त्यागला खरा. त्यांच्या देहाचे पुढे काय झाले? कारण इथूनच या कथेला एक संपूर्ण नवीन आणि अनपेक्षित वळण मिळते. हो, इथे प्रवेश होतो अर्जुनाचा. बरोबर. जेव्हा ही बातमी अर्जुनाला समजते तेव्हा तो द्वारकेत पोचतो. आता बघा, कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने अनेक संकटांचा सामना केला होता. भीष्म पितामह, द्रोणाचार्य यांच्यासारख्या महारथींना समोर पाहूनही तो जेवढा खचला नव्हता तेवढा तो या क्षणी खचला होता. हो, कारण आता त्याच्या पाठीशी उभा राहणारा त्याचा सखा, त्याचा मार्गदर्शक राहिला नव्हता. बापरे, त्याची मनस्थिती किती भयंकर असेल ना तेव्हा. श्रीकृष्णांच्या देहत्यागानंतर त्याच्यासमोर जे संकट उभं राहिलं ते कोणत्याही भौतिक युद्धापेक्षा मानसिकदृष्ट्या खूप जड होतं. आणि या मानसिक संकटात आणखी एका अजब घटनेची भर पडते. स्रोतात स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या पार्थिवावर जेव्हा अंत्यसंस्कार केले जातात तेव्हा त्यांचं संपूर्ण शरीर पंचतत्वात विलीन होते. पण त्यांचं हृदय अग्नीत जळत नाही, ते राख होत नाही. हो, आता आपल्यासाठी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या क्षणी अर्जुनाची मनस्थिती काय असेल. आपल्या दैनंदिन जीवनातही बघा ना, जेव्हा आपण आपला एखादा जवळचा माणूस गमावतो. आपण त्याच्या वस्तूंना, त्याच्या आठवणींना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. आपण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग अर्जुनासारख्या महापराक्रमी योद्ध्याला ते अलौकिक हृदय स्वतःकडे जपून ठेवावेसे वाटले नसेल का? नक्कीच वाटलं असेल. हा मानवी स्वभावच आहे. माणसाला जेव्हा गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा तो गोंधळून जातो. ते हृदय जाळता येत नव्हतं, ते जमिनीत दफन करता येत नव्हतं. मग त्याने काय केलं? अशावेळी मालकी हक्क आणि शरणागती यातील एक निवडायची वेळ अर्जुनावर आली होती. अच्छा. जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर इथेच अर्जुनाने अत्यंत शहाणपणाचा आणि वैराग्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्याने ते स्वतःकडे ठेवलं नाही? नाही. त्याने हे मान्य केलं की जे हृदय संपूर्ण विश्वासाठी धडकत होतं त्यावर तो एकट्याने मालकी सांगू शकत नाही. इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. हो, म्हणजेच त्याने ते अमर हृदय, ते चैतन्य अथांग समुद्राच्या स्वाधीन केले. त्याने ते समुद्रात प्रवाहित केले. बरोबर. अर्जुनाने ते हृदय समुद्राला अर्पण तर केले, पण समुद्राच्या प्रवाहाचे स्वतःचे असे काही नियम असतात. ते हृदय तिथेच पश्चिम किनाऱ्यावर थांबले नाही. आणि याच दरम्यान आणखी एक मोठी भौगोलिक घटना घडली, ज्याचा उल्लेख TV 9च्या लेखात आहे. कोणती घटना? श्रीकृष्णांच्या या प्रस्थानानंतर लगेचच संपूर्ण द्वारकानगरी समुद्रात बुडाली. होय, प्राचीन ग्रंथांमध्ये तसं वर्णन आहे की समुद्राने त्या संपूर्ण शहराला गिळंकृत केलं. बापरे. आणि इथे आपण एक अत्यंत समर्पक उपमा वापरू शकतो. आपण लहानपणी समुद्रकिनाऱ्यावर वाळूचे किल्ले बनवतो, बरोबर? हो, खूप मजा येते. आपण खूप मेहनत घेतो, त्याला सुंदर आकार देतो, पण शेवटी समुद्राची
च्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. मग इथे या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे? हा खूप चांगला मुद्दा उपस्थित केलात तुम्ही. संस्कृत आणि प्राचीन ओडिशा भाषेमध्ये दारू या शब्दाचा अर्थ लाकूड किंवा वृक्ष असा होतो. अच्छा, लाकूड. हो, आणि ब्रह्मा म्हणजे ईश्वरीय तत्व. ओडिशामध्ये सबर नावाची एक अतिशय प्राचीन आदिवासी परंपरा होती. हां, ते निसर्गाचे पूजक होते. त्यांच्या परंपरेत एका रहस्यमय आणि दैवी लाकडाची पूजा केली जायची, ज्याला ते दारू ब्रह्मा म्हणायचे. म्हणजे ते लाकूड समुद्रातून आलं होतं? अशी आख्यायिका होती की समुद्रातून वाहून आलेल्या त्या विशिष्ट लाकडात एक अद्भुत शक्ती आहे, जी साक्षात ईश्वराचं रूप आहे. म्हणजे जे चैतन्य पश्चिमेकडे एका प्रगत नागरी संस्कृतीत म्हणजे द्वारकेत होते, ते आता पूर्वेकडे एक अत्यंत साध्या निसर्गाशी जोडलेल्या आदिवासी संस्कृतीत पोहोचलं. पण मग ह्या आदिवासी परंपरेचे पुढे काय झाले? कारण आज आपण ज्या भगवान जगन्नाथांना ओळखतो, ते तर वैदिक परंपरेचा मोठा भाग आहेत. इथेच या भारतीय संस्कृतीचं सौंदर्य दडलं आहे. कालांतराने काय झालं तर ही स्थानिक आदिवासी श्रद्धा आणि नंतर आलेली वैदिक परंपरा यांचा एक अद्भुत संगम झाला. अच्छा, म्हणजे दोन्ही एकत्र आले. हो, या दोन वेगवेगळ्या प्रवाहांच्या मिलनातूनच भगवान जगन्नाथांच्या पूजेचं निर्माण झालं. हे केवळ एका मूर्तीचं स्थापन नव्हतं, तर ते दोन भिन्न सामाजिक स्तरांचं आणि विचारधारेचं एकत्रीकरण होतं. हे खरोखरच भारावून टाकणारे आहे. पण जेव्हा आपण भगवान जगन्नाथांच्या मूर्तीबद्दल बोलतो, तेव्हा आणखी एक कुतूहल निर्माण करणारी गोष्ट समोर येते. कोणती? आपण जेव्हा भारतातील इतर कोणत्याही मंदिरांमधील मूर्ती पाहतो, मग ती दक्षिण भारतातील भव्य मंदिरे असोत किंवा उत्तरेकडील, तिथल्या मूर्ती अत्यंत सुबक, कोरीव आणि परिपूर्ण असतात. हो, पण भगवान जगन्नाथांचे तसे नाहीत. त्यांचे हातपाय पूर्ण नाहीत, त्यांचे डोळे प्रचंड मोठे आणि गोल आहेत. त्यांचे हे स्वरूप जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवले गेले आहे, असा हा लेख सांगतो. पण असे का? जे संपूर्ण जगाचे पालन करते आहेत, त्यांचे स्वरूप अपूर्ण कसे असू शकते? यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हा प्रश्न अनेकांना पडतो, पण समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की मूर्तीचं हे अपूर्ण रूप कोणताही कलात्मक दोष नाही. म्हणजे ते चुकून तसं झालं नाहीये? अजिबात नाही. मूर्ती बनवणाऱ्याला ती पूर्ण करता आली नाही किंवा त्याच्याकडे कौशल्य नव्हतं असं अजिबात नाहीये. यामागे एक अत्यंत प्रगल्भ असं तत्वज्ञान आहे. अच्छा. आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा तुम्ही एखाद्या कलादालनात गेलात आणि तिथे एक ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग किंवा अमूर्त चित्र लावलं आहे. त्यात कोणताही स्पष्ट आकार नाही, एखादा ठराविक चेहरा नाही. मग काय होतं? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे जो तो पाहणारा माणूस स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार त्या चित्राशी जोडू शकतो. अगदी बरोबर. प्रत्येकासाठी त्या चित्राचा अर्थ वेगळा असतो. एखाद्याला त्यात आनंद दिसेल, तर एखाद्याला शांतता. अगदी अचूक. परिपूर्ण आकार अनेकदा आपल्याला एका विशिष्ट चौकटीत बांधून ठेवतो. तो आपल्या कल्पनेला मर्यादित करतो. पण जेव्हा आकार अपूर्ण असतो, तेव्हा तिथे कल्पनेला आणि भावनेला अमर्याद वाव मिळतो. क्या बात है. श्रीकृष्ण आता द्वारकेचा तो राजबिंडा राजा राहिलेला नाही. तो आता रणांगणावरील अर्जुनाचा कुशल सारथीही राहिलेला नाही. बरोबर. जगन्नाथपुरीमध्ये पोचल्यावर तो सर्व भौतिक ओळखींच्या पलीकडे गेलेला आहे. तो आता जात, शरीर, रूप आणि भूगोल यांच्या पलीकडे गेलेलं एक निराकार अस्तित्व बनलं आहे. अपूर्णत्व जाणीवपूर्वक ठेवले आहे, जेणेकरून प्रत्येक सामान्य माणूस ईश्वराशी थेट आणि भौतिक आकाराच्या पलीकडे जाऊन नाते जोडू शकेल. होय. त्याला ईश्वरात स्वतःचं प्रतिबिंब पाहता यावं, स्वतःच्या भावनांचे रंग भरता यावेत, म्हणूनच हे असे रूप आहे. अगदी तसंच. यडनाथ या शब्दाचा अर्थच मुळी जगाचा नाथ असा आहे. जो सर्वांचा आहे, तो कोण्या एका विशिष्ट आकारात कसा अडकून राहू शकेल? खरंच की. तो गरिबांचाही आहे आणि श्रीमंतांचाही आहे. तो त्या सबर आदिवासींचाही आहे आणि विद्वानांचाही आहे. म्हणूनच त्यांचं हे अपूर्ण लाकडी रूप खऱ्या अर्थाने पूर्णत्वाची प्रचिती देतं. वाह. ते दर्शवतं की ईश्वर केवळ मंदिरातल्या सुबक मूर्तीत नाही, तर तो भक्तांच्या अपूर्णत्वातून, त्यांच्या श्रद्धेतून पूर्ण होतो. द्वारका ही एक भौतिक आठवण असू शकते, पण जगन्नाथ हे अमरत्व आहे. किती अद्भुत आहे ना हे सगळं. आज आपण ज्या प्रवासाची चर्चा केली, पश्चिमेकडील द्वारकेत एका शिकाळ्याच्या हातून लागलेल्या बाणापासून ते पूर्वेकडील जगन्नाथपुरीच्या त्या अपूर्ण पण परिपूर्ण वाटणाऱ्या लाकडी मूर्तीपर्यंतचा प्रवास. हो, हा प्रवास केवळ नकाशावरील एक रेषा नाहीये किंवा केवळ एक ऐतिहासिक घटना नाहीये. अजिबात नाही.
तो मानवी श्रद्धा, भक्ती, दुःख पचवण्याची ताकद आणि ईश्वराच्या अनंत रूपांचा एक जिवंत प्रवास आहे. यातून आपल्याला आधुनिक काळात जगणाऱ्या माणसाला खूप काही शिकता येतं. होय, आणि ही माहिती आपल्या सर्वांसाठी महत्वाची का आहे? कारण आजच्या धकाधकीच्या आणि भौतिकवादी जीवनात आपण अनेकदा वस्तूंमध्ये, आकारांमध्ये आणि माझे, तुझे या संकल्पनेत अडकून पडतो. अगदी बरोबर. आपण गोष्टींवर, माणसांवर मालकी हक्क गाजवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण अर्जुनासारख्या महान योद्ध्यालाही मालकी सोडून शरणागती पत्करावी लागली, हे आपण पाहिले. ही कथा आपल्याला भौतिक गोष्टींवरील आसक्ती सोडायला शिकवते. आपले बाह्य रूप, आपला आकार, समाजातली आपली ओळख यापेक्षा आपले आतले चैतन्य, आपला मूळ स्वभाव अधिक शाश्वत असतो हे पटवून देते. आणि हेच चैतन्य कधी मरत नाही. त्या फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका रूपातून दुसऱ्या रूपात प्रवास करत असतं. बरोबर. जसं श्रीकृष्णांचं हृदय द्वारकेतून निघून अथांग समुद्राचा प्रवास करत जगन्नाथात प्रकट झालं. काळ बदलला, ठिकाण बदललं, रूप बदललं, पण मूळ तत्व तेच राहिलं. ती ईश्वरीय चैतन्याची ऊर्जा जगन्नाथपुरीच्या किनाऱ्यावरून पोहोचली आणि तिने संपूर्ण जगाला एक नवीन तत्वज्ञान दिले, जिथे अपूर्णत्वातही परिपूर्णता शोधता येते. नक्कीच. पण या सखोल चर्चेच्या शेवटी याच समुद्राच्या अनुषंगाने मला एक विचार मांडायचा आहे, ज्यावर आपण सर्वांनी नक्की विचार करावा. कोणता विचार? जर समुद्राच्या या अदृश्य प्रवाहाने एक प्राचीन ईश्वरीय चैतन्य भारतीय द्वीपकल्पाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत इतक्या सुरक्षितपणे पोहोचवले असेल, तर असा विचार करा, आपल्या या अथांग महासागरांच्या गडद तळाशी असे आणखी किती प्राचीन इतिहास, किती विसरलेल्या संस्कृती आणि पौराणिक कथांचे दुवे दडलेले असतील. बापरे, हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. जे आजही मिथक आणि वास्तव यांच्यातील दरी मिटवण्याची शांतपणे वाट पाहत आहेत. कदाचित अशाच एखाद्या लाटेसोबत भविष्यात आणखी एखादं रहस्य आपल्या किनाऱ्यावर धडकेल आणि आपल्याला आपल्याच इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देईल. हो, कोण जाणे. तोपर्यंत अशाच नव्या आणि रंजक विषयांचा शोध आपण घेत राहूया.